ह्या पायी आपला हिंदू धर्म मुसलमानांकडून भ्रष्टविला जाऊ नये म्हणून आमच्या सहस्रावधी हिंदू स्त्रियांनी शतकानुशतके ज्या जोहराच्या चिता धगधगत्या ठेवल्या, परधर्मीयांकडून आपले देह भ्रष्टविले जाऊ नयेत म्हणून लक्षावधी हिंदू स्त्री पुरुषांनी निरुपाय म्हणून देशातील सर्व नद्यातून, तळ्यातून नि विहिरीतून उड्या घेऊन जीव दिले. स्वतःची लहान लहान लेकरे उराशी धरून स्वतःच जाळून घेतले आणि या लक्ष लक्ष हिंदूंनी नाना प्रकारे मुसलमानांच्या हाती सापडण्यापूर्वीच आपल्या हाताने आपले प्राणनाश करून घेतले, किंवा मुसलमानांच्या हाती सापडल्यानंतरही मी मुसलमान होत नाही जा म्हणून वीर गर्जना करीत छत्रपती संभाजीसारखे, गुरु तेग बहादूर प्रभृती आमच्या शीख धर्मबंधूंच्या अनेक गुरुवर्यांसारखे धर्मवीर बाबा बंदा बैराग्याप्रमाणे मुसलमानांनी देहाच्या मांसाचे लचके तोडून तोडून हाल हाल करून ठार मारले, तरी ज्यांनी स्वधर्म सोडला नाही त्या सर्व अपूर्व बलिदानाचे कृतज्ञ स्मरण आम्हास झाल्यावाचून कसे राहील. मुसलमानांच्या राक्षसी अत्याचारांच्या पायी हिंदू जातीने स्वधर्मासाठी अशा प्रकारे जे बलिदान केले, या बलिदानाने जातीभेद, शुद्धीबंदी, सद्गुण विकृती इत्यादी भ्रामक कल्पनांपायी का होईना पण बलिदाने केली. त्याहून जगताच्या इतिहास अधिक संख्येने किंवा अधिक कट्टरपणाने क्वचितच कोणा जातीने त्यांच्या धर्मासाठी केले असेल. त्या लक्षावधी हिंदूंचे बलिदानही मुसलमानांचे हातून हिंदू धर्म रक्षिण्याच्या कार्ये काही सहाय्य केल्यावाचून व्यर्थ गेले असे नाही. त्यांच्या बलिदानाच्या त्या गाथाही आमच्या हिंदू राष्ट्राच्या पिढ्यानपिढ्यांना धर्मरक्षणार्थ प्राणार्पण करण्याची स्फूर्ती देत राहिल्या, हेही काही थोडे नाही. ह्या शुद्धीबंदीच्या नि जाती बहिष्काराच्या धर्मचारांचे राष्ट्रीय परिणाम कितीही अहितकारक ठरले असले आणि त्यासाठी त्या रूढींवर कितीही कठोर टीका करणे अवश्य असले, तरी आम्ही हिंदूंनी हे विसरता कामा नये की त्या काळच्या हिंदू जगताने स्वजातीचे नि स्वधर्माचे पावित्र्य विटंबिले जाऊ नये या सदहेतूनेच ते धर्माचार अवलंबिले होते. ह्या शुद्धीबंदीपायी नि जाती बहिष्कारापायी लक्ष लक्ष हिंदूंनी अपरंपार यातना पिढ्यानपिढ्या भोगल्या, पण त्यांनी जे ब्रीद स्वकीय धर्म म्हणून प्रामाणिक निष्ठेने अंगीकारले होते ते सोडले नाही. मुस्लिमांच्या हातचे अन्न खाल्ले, पाणी प्यायले, शरीर संबंध घडला, मग ते सर्व मुस्लिमांच्या अत्याचाराने बलपूर्वक घडविले का असेना, की त्या हिंदूला आपापल्या कुटुंबातून समाजातून जे बहिष्कृत केले जाई, जन्माचे हुसकून दिले जाई, ते काही सुखासमाधानाने थोडेच होते. जीवापलीकडे जतन करून वाढविलेली ती आपली मुले, लेकरे, लेकी, सुना, रक्ताचे बांधव त्या अत्याचारी परशत्रूंच्या तावडीत सापडून आज बाटविले जाताच दुसऱ्या दिवशी जरी ते परत घरी आले तरी त्यांना त्यांचे आई बाप, आप्त इष्ट धडाधड दारे बंद करून आपल्या तरी धर्म बाटू नये म्हणून निरुपायाने हुसकून देत, तेव्हा त्या आईबापांच्या नि आप्तेष्टांच्या जीवास कोण यातना होत असतील. मन कसे का मायेने व्याकुळ होत असेल. एकमेकांच्या वियोगाच्या दुःखाने झुरून झुरून कितीक आईबाप, पतिपत्नी, बंधू बांधव मरणी मरून गेले असतील. ते कुठवर वर्णावे. पण त्यजेदेकं कुलस्यार्थ ग्रामस्यार्थे कुलत्यजेत ग्राम जनपदस्यार्थे धर्मार्थे पृथिवी त्यजेत. अशा वीरदात्त बुद्धीनेच काय त्या मूलतः प्रचवलेल्या शुद्धीबंदीचे नि जाती बहिष्काराचे धर्माचार त्या काळचे कोटी कोटी हिंदू पाळीत राहिले. त्यापायी त्या अनंत यातना त्यांनी भोगल्या, त्याविषयी आम्ही हिंदूंनी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्या रूढींना स्वधर्म मानण्यात त्यांची बुद्धी चुकली पण निष्ठा चकली नाही. औषध म्हणून चुकून विषाचा प्यालाच पाजला गेला, पण हेतू औषध देण्याचा होता. हिंदू जातीने
हिंदू जातीचे जीवन रक्षण्याचा होता. अशा स्वधर्मरक्षणाच्या प्रामाणिक हेतूने त्यांनी जी दारुण दुःखे भोगली त्याविषयी कृतज्ञतेचे 2 शब्द तरी लिहिल्या वाचून आम्हास राहवत नाही. राष्ट्रघातक भ्रमिष्टनी भोंगळ घोषणा, मुस्लिमांची धर्मसत्ता उखडून टाकू शकते असे जे साधन त्या काळी हिंदूंना केव्हा केव्हा उपलब्ध होऊ शकते ते म्हणजे मुसलमानांनी केलेल्या शतावधी धार्मिक आक्रमणात त्यांनी जशी सहस्रावधी हिंदूंची सरसकट कापाकापी करून अनेक नगरे ग्रामे निर्हिंदू करण्याचे अत्याचार केले, त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा हिंदूंची शस्त्रशक्ती बलवत्तर होई तेव्हा तेव्हा हिंदूंनीही तशीच सशस्त्र धार्मिक प्रत्याक्रमणे करून मुस्लिमांचे सरसकट शिरकाण करीत साधेल तितका प्रदेश निर्मुस्लिम करून टाकणे हे होते. जर हिंदूंनी असे सशस्त्र प्रत्याक्रमण केले असते तर त्यांना शुद्धीबंदीचा धर्माचार सुद्धा आडवा येताना, कारण तेथे मुसलमानांसमवेत खाण्यापिण्याच्या किंवा जातीय व्यवहाराचा प्रश्नच नव्हता. मुसलमानांना नामशेष करून टाकण्याचा काय तो प्रश्न होता, पण शुद्धीबंदीचा हिंदू धर्माचार त्या मार्गात आडवा आला नसता तरी परधर्म सहिष्णुतेचे हिंदूचे आत्मघातक ब्रीदच आडवे येते. सर्व धर्म समान आहेत, राम रहीम एक हे, ज्याचा धर्म त्याला पाळू द्यावा. परधर्म सहिष्णुता हीच आमची धर्माज्ञा, हाच आमच्या हिंदू जातीचा अनन्यसामान्य गौरव. अशी प्रौढी मारण्याची खोड अगदी प्राचीन कालापासून स्वतः हिंदूंनाच जडलेली होती. पराभूत आणि हतबल अशी लक्ष मुस्लिम प्रजा प्रबळ झालेल्या हिंदूंच्या सत्तेखाली जेव्हा केव्हा अधूनमधून येत असे, त्यावेळी त्या मुस्लिमांवर हिंदूंवर पूर्वी झालेल्या अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी मुसलमान हिंदूंचा करीत त्याप्रमाणे त्यांचा सरसकट शिरच्छेद करून त्या टाकण्याची तर गोष्टच दूर, पण ते परधर्मी आणि अल्पसंख्याक म्हणूनच त्या मुस्लिम प्रजेला काडी इतकी धार्मिक उपद्रव हिंदूकडून होत नसे. उलट त्यांना आपल्या धर्माचा व्याप नि वैभव सुखाने वाढविता येई. हिंदू नागरिकांप्रमाणेच नव्हे तर अधिक सौम्यपणे नि सवलतीने मुस्लिम नागरिकांना त्या काळच्या हिंदूंच्या राज्यात निर्बंधिक अधिकार भोगता येत. त्या वस्तुस्थितीलाही इतिहासाच्या पानापानाचा आधार आहे. आणि ह्याच वस्तुस्थितीकडे मोठ्या अभिमानाने बोट दाखवून पहा, आमचा हिंदू धर्म किती परधर्म सहिष्णू आहे. सहिष्णुता हा आमच्या हिंदू धर्माचा भूषणास्पद नि विशेष सद्गुण आहे. म्हणून त्या काळचे तेथे हिंदू राजे आणि सारे हिंदू जगत मोठ्या प्रौढीने आत्मस्तुती करीत असत. ह्या गौमुखी हिंदू धर्माच्या परधर्म सहिष्णू अनुयायांकडून त्या व्याघ्रमुखी मुस्लिम धर्माचा अनुयायांवर धार्मिक प्रत्याक्रमण होण्याची आणि त्या मुस्लिम समाजाचे निशेष निखंदन केले जाण्याची लवलेशही शक्यता नव्हती. हे काय सांगावयास हवे. परधर्म सहिष्णुता आणि हा सद्गुण जेथे तो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत असेल तेथे त्या परधर्माशी सहिष्णुतेने वागणे हा सद्गुण असू शकेल. परंतु त्या मुस्लिमांचे मोहम्मद गझनीपासूनचे सुलतानामागून सुलतानशहा बादशहा आपल्या तख्तावर बसताना आपल्या गौरवार्थ काफरांच्या हिंदू धर्माचा उच्छेद करून टाकणे हाच माझा धर्म आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे अशी शपथ घेऊनच तख्तावर बसत आले आणि अशी अत्याचारी धार्मिक आक्रमणे हिंदूवर 1 सहस्र वर्षे करीत आले. अशा राक्षसी धर्मीयांशी परधर्म सहिष्णुतेने वागणे म्हणजे स्वधर्माच्या गळ्यावर स्वहस्ते सुरा चालवणे होते. ती परधर्म सहिष्णुता नसून अधर्म सहिष्णुता होती. ती सहिष्णुता नसून शंडपणा होता. पण हे सत्य 1 सहस्र वर्षाच्या अघोर अनुभवानंतरही त्या काळच्या हिंदूंच्या ध्यानी आले नाही. ते तशा धर्माशीही सहिष्णुतेने वागणे हा स्वधर्म समजत, हिंदू जातीचा भूषणभूत नि विशिष्ट सद्गुण समजत. हे हिंदू जाती, तुझ्या अधःपतनास कारणीभूत झालेल्या दुर्गुणांपैकी प्रमुख दुर्गुण जर कोणता असेल तर हे तुझे सद्गुणच होत. अहिंसा, दया, शत्रुस्त्री दाक्षिण्य, शरणागत शत्रूला अभयदान, क्षमा, वीरस्य, भूषणम, परधर्म सहिष्णुता इत्यादी सद्गुणांच्या देशकाल पात्राचा विवेक न करता तू केलेल्या नेभळ्या नि आंधळ्या अवलंबनानेच
तुझ्या त्या सहस्र वर्षव्यापी हिंदू मुस्लिम महायुद्धामध्ये धार्मिक क्षेत्रात असा भयंकर पराभव झाला. कारण पात्रा विवेकशून्य आचरीला जरी सद्गुण तो तोची ठरे दुर्गुण सदधर्म घातक. मुसलमानांच्या ह्या राक्षसी धार्मिक अत्याचारावर रामबाण उपाय होता एकच, तो म्हणजे सवाई राक्षसी प्रत्याक्रमण.